जिलाधिकारी कार्यालय के सामने अरविंदो कंपनी के प्रकल्पग्रस्त अपनी मांगों को लेकर धरना आंदोलन कर रहे हैं। इस धरना आंदोलन को विधायक करण देवतले के साथ राष्ट्रीय पिछड़ा आयोग के अध्यक्ष हंसराज अहिर ने भेंट दी। तो आइए सुनते हैं इस मौके पर पूर्व मंत्री हंसराज अहिर तथा विधायक करण देवतले ने क्या कहा। भद्रावती तहसील के टाकड़ी, जेना, बेलोरा, पानवडाड़ा, डोंगरगांव, किलोमी, कांसा, शिरपुर इन गांव में अनेक किसान अरबिंदो रियलिटी इंफ्रास्ट्रक्चर प्राइवेट लिमिटेड कंपनी के कोयला खदान प्रकल्प से प्रभावित हुए हैं। इसी के विरोध में चंद्रपुर जिलाधिकारी कार्यालय के सामने धरना आंदोलन किया जा रहा है। इस आंदोलन स्थल पिछड़ा वर्ग आयोग के अध्यक्ष हंसराज अहिर ने भेंट देकर जन सुनवाई की। इस समय विधायक करण देवतले भी यहाँ मौजूद थे। तो आइए सुनते हैं इस दौरान पिछड़ा वर्ग आयोग के अध्यक्ष हंसराज अहिर ने क्या कहा। सगळी तपासणी मी करणार आहे, यांचं ऐकून घेतलं याचा अर्थ दिखावा नाहीये। अजून एक मोठा आक्षेप असा आहे की केपीशेल मध्ये जमीन अधिग्रहण केलं, जमीन त्यांनी कोळसा न काढता फॉरेस्टची जमीन अधिग्रहण केली, लीजवर घेतली। ती लीज देत असताना फॉरेस्टने ज्या शर्ती अटी ठेवल्या होत्या की त्यामध्ये लोकांचा निस्ताराचा हक्क आहे, त्या जमिनीत तुम्ही कोळसा काढणार आहात तर या जमिनीचा निस्तार हक्क बाधित होणार नाही आणि त्या प्रकारे तुम्ही मायनिंग करा। आता समोर असं आलेलं आहे की लोकांनी आक्षेप घेतलेत माझ्यापाशी की सर्व अटी शर्तीचं उल्लंघन करून कर्नाटक एमटा माइनच्या कॉन्ट्रॅक्टर्सनी मायनिंग केलं। जिल्हा प्रशासनाला तक्रारी झाल्या, फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी स्पॉट इन्स्पेक्शन केलं, अटी शर्तीचं उल्लंघन झालं हे लिहून दिलं आणि फॉरेस्टनी ही खनन बंद करावं असा आदेश दिला। या आदेशाला धुडकावून जिल्हा प्रशासनाने त्याला मायनिंग करण्याची पुन्हा परवानगी देऊन एक गंभीर अपराध केल्याचं लोकांचं म्हणणं या ठिकाणी मी ऐकलेलं आहे। हे खरं असेल जिल्हा प्रशासन यामध्ये किती इन्व्हॉल्व आहे, असा चूक का केली, हा एक चिंतनाचा आणि चौकशीचा विषय बनतो आहे। हे गंभीर मामला आहे। गंभीर बाब यासाठी आहे की फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांच्या अटी शर्तीवर त्यांना जमीन दिली 84 हेक्टर, त्या अटी शर्तीचं उल्लंघन झाल्याचं फॉरेस्टचे डीएफओत नाही कन्झर्वेटर लिहितात आणि त्याला जिल्हा प्रशासन न पाहता परवानगी देतो आहे। पण त्यांनी बंद केली 3 दिवस माईन, तर 4थ्या दिवशी चालू होते आणि कारण काय काहीच नाही। हा एक फार गंभीर अपराध आहे। या ठिकाणी अजून स्पष्ट झालंय की अरविंदो मध्ये जो रोड होता बरा इथं बेलोरा गावापाशी, त्या गावाचा रस्ता जिल्हा परिषदचा होता। गावाच्या ग्रामपंचायतीने आक्षेप घेतला की रस्ता तोडू नका, मंदिर तोडू नका। मंदिरही तोडलं, रस्ताही तोडला, अपराध केला। आता समोर आलेलं आहे की त्या ठिकाणी तत्कालीन शिवनी त्यांना रस्ता तोडण्याची परवानगी दिली। रात्री हे आता जे आयोगासमोर जे साक्षी झाले आहेत त्यामध्ये असं आलेलं आहे की रात्री 1:30 वाजता रस्ता तोडला। मग 1:30 वाजता रस्ता का तोडला? पोलीस बंदोबस्त लावून दिवसा तोडला असता जर परवानगी होती तर। आता शिव बदलून गेलेले आहेत। लोकांची मागणी अशी आहे की त्या शिवनी परवानगी दिली, अवैध प्रकारे दिली, यात काहीतरी योग्य नाहीये, नियमाचं उल्लंघन नक्कीच आहे, परंतु यामध्ये काही काळे प्रकार झालेले आहेत का असा लोकांचा आक्षेप आहे। म्हणून त्याची पण चौकशी करून एफआयआर होतो का ते तपासून पाहण्याकरता आता या ठिकाणी मागणी आली आहे। म्हणजे 2 प्रकल्प असे आहेत की ते दोन्ही प्रकल्प बंद व्हावेत अशी लोकांची मागणी याकरता आहे की राज्याचा कायदा आहे की पुनर्वसन नंतर खनन। या ठिकाणी अरविंदोच्या माईन मध्ये त्यांनी एसआय पण केलेला नाही, म्हणजे गावाचा सर्वे पण केला नव्हता, तरी पण जिल्हा प्रशासनाने त्याला परवानगी दिली। वहीं विधायक करण देवतले ने भी इस संदर्भ में क्या जानकारी दी, आइए सुनते हैं। विधानसभेमध्ये जर आपण बघितलं अनेक कोळसा खाणी आहे आणि बाहेर राज्यातून आलेले या कोळसा खाणी या शेतकऱ्यांना कुठेतरी एक शोषण करण्याचं काम त्यांच्या वतीने चालू आहे। कारण की एक आपण शेतकरी म्हटलं तर शेतकऱ्या त्याच्या शेतीवर तो आपलं जीवन जगतो आणि जेव्हा आपण शेती आपल्या या कंपनीला दिली तर त्याचा एक चांगला भाव, एक मोबदला त्याला भेटला पाहिजे ही त्याची मागणी होती।
आणि अनेक वर्षापासून ज्या प्रकारे आपण अरविंद बघितलं 4 वर्षापासून इथे खदान चालू आहे, पण नेहमी कोणत्या ना कोणत्या शासनाचा नियम उल्लंघन करून ही कंपनी चालू आहे. अनेकदा प्रशासनाच्या माध्यमातून असेल, आपले उद्योग मंत्री उदयजी सावंत यांनी खदान बंद करण्यासाठी आदेश दिले होते, पण तरीही ही कंपनी कुठे आपलं प्रशासनाचं शासनाचं न ऐकता आपली एक हुकुमशाही करण्याचं कार्य या विधानसभेमध्ये या कंपनीच्या माध्यमातून आहे. त्याचप्रमाणे जे शासनाचा नियम आहे की पहिले पुनर्वसन झालं पाहिजे, त्यानंतरच खदानीला परमिशन दिली पाहिजे, पण जी कर्नाटका इम्टा कंपनी जी 2020 पासून जी चालू झाली त्यामध्ये अनेक गावांचं पुनर्वसन झालं नाही. अनेक शेतकरी यामध्ये असं आढळून आलं की त्यांना अपात्र करत आहे. जे पात्र असेल त्यांनाही अपात्र करून यामध्ये कुठेतरी कंपनी आणि प्रशासनाची मिलीभगत तर नाही असं आम्हाला लक्षात आलं. कारण की ज्या प्रकारे खदान चालू आहे, उत्खनन चालू आहे, जी जागा फॉरेस्टमध्ये गेली, आदरणीय अहिर साहेबांनी मागच्या अधिवेशनामध्ये पण पत्र दिलं होतं, मी पण त्यामध्ये पत्र दिलं अधिवेशनामध्ये. त्यावेळेस वनमंत्रीच्या वतीने खदान बंद करण्यासाठी आदेश दिले होते, पण ही खदान केवळ 2 दिवस बंद होती आणि तिसऱ्या दिवशी खदान परत चालू झाली. म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी प्रशासन आणि कंपनीची काय मिलीभगत आहे यामध्ये कुठेतरी आपल्याला एक शोध काढून आपल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करण्यासाठी आज आम्ही इथे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलो. आणि निश्चित CTV के लिए प्रतिनिधि वैभव यारकर की रिपोर्ट।